या फिगर मार्क करून घ्यायचे 30 डिग्री 30 डिग्री लेंथ because of you as it is and match here with O position in this direction. आता लेंथ या डायरेक्शन वर्टिकली फिक्सच असणार आहे. राहिलेली विड्थ जी असणार आहे, राहिलेला थर्ड पॅरामीटर जो आहे वी कॅन टेक ऑन द अदर इन्क्लाइन लाईन. या लाईन वरती काय करायचं, विड्थ घ्यायचं. तर आता सुरुवात कशी केली होती लास्ट टाइम. आता बघा या ठिकाणी पहिल्यांदा ब्लॉक प्रिपेअर केला. ज्या वेळेला सर्कल अपेअर होतो आयसोमेट्रिक मध्ये तर तेवढ्या साईजचाच आता तो कसा आहे टँजन्शियली आहे, म्हणजे चारही साईडला तो टच करतो. म्हणजे 80/80चा म्हणजे सर्कल कधीही ड्रॉ करत असताना आपल्याला काय करावं लागेल, तो आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये काय दिसणार आहे, इलिप्सच दिसणार आहे. तो इथं असून दे किंवा इथं असून दे किंवा टॉप व्ह्यू मध्ये असून दे. इथपर्यंत सगळ्यांनी ड्रॉ केलं का, हे समजले का कसं ड्रॉ केलंय? येस सर. हा. तर नेक्स्ट आता तसंच तो साइड व्ह्यू मध्ये, आता हा कसा आहे, हा टॉप व्ह्यू आहे. तसंच साइड व्ह्यू मध्ये किंवा पहिल्यांदा आपण काय करूया, टॉप व्ह्यू मध्ये कम्प्लीट करून घेऊया. त्याच्यासाठी इनिशियली काय करावं लागेल, ब्लॉक प्रिपेअर करावं लागेल. ब्लॉक प्रिपेअर करावं लागेल म्हणजे हा 80 बाय लेंथ, हाईट आणि विड्थ त्याच्यामध्ये तिन्ही पण 80-80 दिले आहे. म्हणजे 80/80चा ब्लॉक प्रिपेअर करायचा. सो टेक 80 mm ऑन विड्थ साइडला 80 mm डिस्टन्स घ्यायचा. हाईट तर 80 ऑलरेडी घेतलेलीच आहे. टेक व्हर्टिकल पॅरलल. आता इथून हाईट परत साइड व्ह्यू मध्ये 80 mm घ्यायचं. अँड देन कनेक्ट द. आता ह्या लाईनच्या बरोबर समोरची लाईन, हाईटला ही हाईट पॅरलल, तसंच या विड्थला बरोबर इथं विड्थ देखील पॅरललच पाहिजे. सो टेक रोल इन ड्रॉप पॅरलल एक्झॅक्टली तिथंच त्याच पोझिशनला येतो. हा 80/80 लेंथ अँड 80 mm टोटल विड्थ, टोटल 80 mm विड्थ अँड 80 mm हाईट. ओके. तर तसंच काय करायचं, या लाईनला पॅरलल एक्झॅक्ट थोडस वरती येते, पेजच्या बाहेर गेलेलं असेल तरी कंटिन्यू तसंच करतो. आणि एक्झॅक्ट बरोबर या साईडला त्याला पॅरलल, म्हणजे 80/80चा ब्लॉक आहे. थोडस खाली पाहिजे होतं, 80/80चा ब्लॉक घेतलेला आहे. तर आता टॉप व्ह्यू मध्ये, तर टॉप व्ह्यू मध्ये शॉर्ट डायगोनल कुठला असणार आहे, आता कन्स्ट्रक्शन परत एकदा चेक करा. शॉर्ट डायगोनल त्याच्यामध्ये फाइंड आउट करायचं, कायम लक्षात ठेवायचं शॉर्ट डायगोनल सर्कल ड्रॉ करायचं. आता हा काय ऑब्जेक्टचा टॉप व्ह्यू आहे. मी काय करतो या ठिकाणी, या पॉइंट, ओके ह्या पॉइंटला बी नाव आहे तर इथे या पॉइंटला ए देतो. आता इथं डी आहे ऑलरेडी, इथं सी घेतलेली. तर यातला शॉर्ट डायगोनल कुठला आहे, ए बी आहे का सी डी शॉर्ट डायगोनल आहे? अनुजा शॉर्ट डायगोनल कुठला आहे? अथर्व? ए बी. हा ए बी. ए बी जो आहे हा शॉर्ट डायगोनल आहे, हा लॉंगर डायगोनल आहे. कर्ण मराठीत आपण कर्ण म्हणतो. हा लहान कर्ण आहे, हा मोठा कर्ण आहे. तर त्यातला लहान कर्ण जो आहे, लहान कर्णच सगळ्यात महत्वाचा आहे. तर लहान कर्ण आहे किंवा लहान जो डायगोनल आहे त्याच्यापासून काय करायचं आहे, बरोबर अपोजिट मिड पॉइंट. आता हा 80/80चा एक्झॅक्ट, तर 40 वरती फर्स्ट मार्क करून घ्यायचा आहे. प्रत्येक साइड वरती एक्झॅक्ट 40 mm वरती मार्क करून घ्यायचं. एक्झॅक्ट 40 mm यायला पाहिजे. आता इथं ऑलरेडी आपण इथं मार्क केलेला पॉइंट आहे, हा देखील मिड पॉइंट आहे. एक्झॅक्ट 40 वरती मार्क केलेला आहे. पहिल्यांदा शॉर्ट डायगोनल फाइंड आउट करून घ्यायचंय. आता हा ए बी शॉर्ट डायगोनल आहे आणि त्याच्या बरोबर या ठिकाणी काय केलेलं आहे, थोडंसं आधीचं जे कन्स्ट्रक्शन केलं होतं त्याच्यामध्ये जी नावं दिली होती मी ती काय करतो, थोडी रफ करतो. सेम प्रोसेस परत आपण एकदा रिपीट करणार आहे. ओके. तर या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे, बी पॉइंट घेतलेला आहे. ए पॉइंट, बी पॉइंट, ओके, ए बी सी अँड डी. आता हाईट, या ठिकाणी हाईट ही तात्पुरतं रफ करतो त्याच्यामध्ये. नेक्स्ट प्रोसेस काय करायचे अथर्व?
अंकुश, नेक्स्ट प्रोसेस काय करायचं? शॉर्टर डायगोनल कुठला आहे? एबी शॉर्टर डायगोनल आहे. त्याच्यानंतर काय करायचं सांगितलं होतं? शॉर्टर डायगोनल फाइंड आउट केल्यानंतर नेक्स्ट काय करायचं प्रोसेस? टू कनेक्ट अपोजिट मिड पॉइंट्स. अपोजिट मिड पॉइंट, हा अपोजिट मिड पॉइंट म्हणजे बी पॉइंट इथे घेतलेला आहे, त्याचा अपोजिट साइड, बीच्या बरोबर अपोजिट साइडला या ठिकाणी काय करायचं? हा B1, इथं आला हा B1 आणि इकडे आहे तो B2. अपोजिट मिड पॉइंट दोन्ही बरोबर त्याच्या समोरचे. ओके, सर्कल ड्रॉ करताना आता ए च्या बरोबर अपोजिट साइडचे कुठले आहेत? इथं हे दोन मिड पॉइंट्स आहेत. मी इथं काय म्हणतो? A1 आणि इथं काय म्हणतो? A2. ओके, सो दीज आर दी टू अपोजिट मिड पॉइंट्स इन फ्रंट ऑफ ए. आणि बी च्या समोरचे B1 आणि B2 हे काय करायचे आहेत? हे स्केलने कनेक्ट करायचे आहेत. एक्झॅक्ट 40 ला म्हणजे 40 मिड पॉइंटलाच व्हायला पाहिजेत. 1 mm 2 mm जरी चुकलेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही इलिप्स जेव्हा ड्रॉ करताय किंवा सेंटर पॉइंट घेताय त्यावेळी ते एक्झॅक्ट येणार नाही. इथं जसं दिसतं तसं मॅच होणार नाही ते एंड पॉइंट्स. 1 mm जरी व्हेरिएशन झालं तरी बसणार नाही. लीडचा पेन युज करा, पेन्सिल युज करू नका अशा वेळेला. सर्कल आता ह्याच्यामध्ये ड्रॉ करत असताना आयसोमेट्रिक मध्ये लीडचा पेन युज करायचा आहे. पेन्सिल युज केलं काय होणार आहे? पेन्सिलची टीप जवळपास नाही म्हटलं तर ती 1 mm ची असते. ही पेन्सिलची टीप आणि ही तुमचं लीडचं पेन ही जवळपास 1 ते 1.5 mm ची असते. त्यामुळे त्यामध्ये व्हेरिएशन होतं. मोस्टली तुम्ही काय करा तर कंपास देखील आणि त्याचबरोबर ड्रॉ करण्यासाठी, लाईन ड्रॉ करण्यासाठी लीड पेनचा युज करा आणि H किंवा 2H त्या ठिकाणी लीड युज करा. हे ड्रॉ करून झालं का? हे समजलं का? येस सर. Yes, sir. हा हा, आता सगळ्यात काय महत्वाचं आहे? सो चेक ए आणि बी शॉर्टर डायगोनल कायम लक्षात ठेवायचं. शॉर्टर डायगोनल पासून दोन मोठे आर्क येणार आहेत. ते कुठले कुठले? ए बी जे घेतलेलं असत, B to B1 रेडियस घ्या किंवा B2 रेडियस किंवा A to A1 रेडियस किंवा A to A2 रेडियस. हे सगळे चारही रेडियस सेमच असणार आहेत. एक आर्क इथे येणार आहे इन बिटवीन A1 आणि A2 आणि दुसरा आर्क येणार आहे B1 आणि B2 मध्ये. ओके, रेडियस सेमच राहते, चेंज नाहीये. A to A1 तुम्ही कुठलंही एक डिस्टन्स घेऊ शकता चारीपैकी. A to A1 कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचा. ओके, आणि A1 पासून स्टार्ट करायचा आहे. तो कुठे एंड होणार आहे? बरोबर एक्झॅक्टली A2 वरती तो एंड होणार आहे. हा आर्क, फर्स्ट आर्क ड्रॉ केला या ठिकाणी. A1 to A2. ए पासून A as a center point. A as a center point. A1 is the starting point. Take a radius A to A1 and draw the arc from A1 to A2. ड्रॉ केला का? अंकुश ड्रॉ केला का? येस सर. ओके, आता सेम डिस्टन्स मी चेंज करत नाही, सेम डिस्टन्स असणार आहे. तुम्ही एक्झॅक्ट ड्रॉ केला असाल तर बघा, चेक करा. B1 ला बरोबर तो मॅच होतं. B1 पासून B2 पर्यंत एक्झॅक्ट सेम डिस्टन्स आहे. B1 स्टार्ट, B एज अ सेंटर पॉइंट, B एज अ सेंटर पॉइंट, B1 to B2 आर्क ड्रॉ करायचं आहे. थोडं 1-2 mm वरती खाली होईल, थोडं ऍडजस्ट करायचं आहे. आर्क ड्रॉ करायचा आहे. बी एज अ सेंटर पॉइंट, B1 to B2 आर्क ड्रॉ करायचं. सेम रेडियस घ्यायचे. B to B1 घ्या, B to B2 घ्या, A to A1 घ्या किंवा A to A2 घ्या. चारीपैकी कुठलीही एक रेडियस घेतला तर हे दोन आर्क आपल्याला ड्रॉ करता येतात. सेंटर पॉइंट मात्र काय असणार आहे? ए आणि बी शॉर्टर डायगोनल. समजलं का सगळ्यांना? Yes, sir. हा, साईडला नोट डाऊन करून ठेवा. त्या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी तुम्ही काय करा, साईडला या ठिकाणी मेन्शन करा. पहिल्यांदा काय लिहा? शॉर्टर डायगोनल. त्याला काय नाव द्यायचं आहे? ए बी शॉर्टर डायगोनल नाव द्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे? मिड पॉइंट. हे मिड पॉइंट साठी काय करा, इकडच्या साईडला आणि इकडच्या साईडला दोन लाईन्स ड्रॉ करा. 1-2-3 वेळा ड्रॉ केला की काय लिहून घ्यायची गरज नाहीये. शॉर्टर डायगोनल तेवढं लक्षात ठेवायचं. आणि हाच ब्लॉक आणि हाच प्रॉब्लेम तुम्ही काय करायचा? 3 ते 4 वेळा तुम्ही सॉल्व्ह केला की तुमच्या लक्षात येईल. काही अवघड नाहीये. आता नेक्स्ट काय करायचं? तर ज्या ठिकाणी तुम्ही काय केलं, अपोजिट मिड पॉइंट कनेक्ट केला, B to B1 आणि A to A1 हे अपोजिट मिड पॉइंट कनेक्ट केल्यानंतर जिथं क्रॉस पॉइंट मिळणार आहे, ओके,
दोन्ही साईडला या ठिकाणी तुम्हाला कॉर्नर मिळतात. हे दोन्ही कॉर्नर काय असणार आहेत? फर्स्ट या ठिकाणी 1 नाव द्या. A1 to 1 आणि B1 याच्यामध्ये 1 आणि इकडे 2. A2 2 आणि B2 याच्यामध्ये 2 पॉइंट. 1 आणि 2 परत युज करायचा. सेंटर पॉइंट फर्स्ट याच्यासाठी आर्क साठी काय युज केला? A आणि B युज केला. लार्जर आर्क साठी हे लक्षात ठेवा. ह्या दोन्ही आर्क शॉर्टर डायगोनलला 2 लार्ज आर्क येतात. शॉर्टर डायगोनलच्या दोन्ही साईडला आणि लार्जर डायगोनलला त्या ठिकाणी काय येणार आहे? शॉर्ट आर्क येणार आहेत. हे येणार आहेत ते स्मॉल असणार आहेत ना आर्क. ओके, सो टेक अ डिस्टन्स. आता डिस्टन्स घेत असताना सेंटर पॉइंट काय चेंज करायचं आहे? सेंटर पॉइंट 1 टू A1 और 1 टू B1 घ्या. दोन्हीपैकी कुठलेही एक डिस्टन्स घ्यायचं. कुठलेही एक डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं आहे. सेंटर पॉइंट एज अ 1 अँड B1 चं डिस्टन्स घ्या किंवा या ठिकाणी A1 चं डिस्टन्स घ्या आणि काय करायचं? दोन्ही एक्झॅक्ट मॅच व्हायला पाहिजेत. जर तुम्ही ड्रॉ करताना चुकला असाल तर ते मॅच होणार नाही. आता बघा या ठिकाणी मॅच झालेला आहे का? हा शॉर्टर आर्क एक्झॅक्ट मॅच झाला. तो इथून स्टार्ट झाला आणि इथं B1 पाशी एंड झालेला आहे. ओके, 1 ऍज अ सेंटर पॉइंट, टेक अ रेडियस 1 टू A1 रेडियस घ्यायचा आणि हा आर्क ड्रॉ करायचा. ओके, सेम तेच डिस्टन्स चेंज न करता तुम्ही 2 वरती ठेवला आणि एक्झॅक्ट तुमचा हा वरचा जो रोम्बस आहे तो एक्झॅक्ट डायमेन्शन 80/80 चा असेल तर तो 2 पासून B2 आणि 2 पासून A2 हे दोन्ही काय असणार आहेत? ते जर घेतला एक्झॅक्ट घेतला तर त्या ठिकाणी बघा तो देखील आर्क मॅच होतं. रेडियस सेमच आहे. म्हणजे कंपास तुम्हाला फक्त सेंटर पॉइंट चेंज करायचं. लक्षात आलं का? सेंटर पॉइंट 1 टू A1 डिस्टन्स आणि सेंटर पॉइंट 2 टू A2 डिस्टन्स घ्या किंवा B2 डिस्टन्स घेऊन. म्हणजे हे दोन्हीचे आर्कचे रेडियस सेमच असणार आहे. इलिप्स आला का वरती? दिसतो का टॉप व्ह्यू मध्ये इलिप्स? आता याचा बघा फ्रंट व्ह्यू. सो सी द फ्रंट व्ह्यू ऑफ दिस ऑब्जेक्ट. आता हा आयसोमेट्रिक व्ह्यू आहे, 3D ऑब्जेक्ट आहे. सो सी द ऑब्जेक्ट इन फ्रंट डायरेक्शन. सो दिस इज द एरो डायरेक्शन फॉर फ्रंट व्ह्यू. तर फ्रंट व्ह्यू बघितल्यानंतर हा अपेअर होणार आहे. ओ ची पोझिशन मॅच केलेली आहे. इथं सर्कल आहे आणि इथं देखील सर्कल आहे. तर फ्रंट व्ह्यू मध्ये आपल्याला हा सर्कल दिसतो. ओके, तो फ्रंट व्ह्यू मध्ये झाला. आता कधीही सर्कल ड्रॉ करायचं झालं 60 डायमीटरचं असेल तर त्याला 60/60 चा ब्लॉक प्रिपेअर करावा लागेल. हाफ जर पाहिजे असेल, तर काय करावं लागेल? हाफ पाहिजे असेल तर A1 टू A2 आर्क ड्रॉ करावं लागेल आणि A2 टू B2 आर्क ड्रॉ करावं लागेल. लक्षात येते का? याच्यामध्ये इकडचा हाफ पाहिजे असेल तर इकडचा हाफ पाहिजे असेल, हा झाकलेला आहे तर इथं आर्क बघा, हा शॉर्टर आर्क या ठिकाणी A1 टू B1 हा आर्क म्हणजे हाफ ह्याच्यातला ड्रॉ करायचा असेल, कॅव्हिटी जर असेल, हाफ असाच कंटिन्यू असता तर ह्याच्यामध्ये हा जर पोर्शन मी काय केला हाईड केला तर डिस्टन्स बघा A1 टू B1 हा शॉर्ट आर्क आणि B1 पासून B2 पर्यंत हा आर्क हा ड्रॉ करावा लागेल. मग त्याच्यासाठी सेंटर पॉइंट 1 आणि B माहित असायला पाहिजे. इकडचा हाफ आर्क ड्रॉ करायला. इकडचा हाफ आर्क ड्रॉ करायचा असेल तर तुम्हाला काय माहित असायला पाहिजे? तर 2 पॉइंट आणि A1 टू A2 हा हाफ आर्क ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला A पॉइंट पाहिजे. तुम्हाला काही जरी केलं तर हा तुम्हाला या ठिकाणी हाफ सर्कल जरी या ठिकाणी ड्रॉ करायचं म्हटलं तरी तुम्हाला ब्लॉक प्रिपेअर करावा लागणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी हाफ कॅव्हिटी देखील असू शकते ना बऱ्याचशा प्रॉब्लेम मध्ये. तर त्यावेळेला तुम्हाला या ठिकाणी एक्झॅक्ट तेवढ्याच डायमीटरचं त्या ठिकाणी ब्लॉक प्रिपेअर करावं लागेल. सेंटर पॉइंट फाइंड आउट करावं लागतील आणि ड्रॉ करावं लागेल. फ्रंट व्ह्यू मधून काय दिसतं? हा तुम्हाला सर्कल इथं दिसणार आहे त्याचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू मध्ये या ठिकाणी सर्कल दिसतो. बट इन आयसोमेट्रिक व्ह्यू दे अपियर्स अँड इलिप्स. हा इलिप्स आहे. ओके, लॉंगर एक्सिस आणि शॉर्टर एक्सिस किंवा मायनर एक्सिस आपण म्हणतो इलिप्स मध्ये याला. हा मायनर एक्सिस आहे, हा मेजर एक्सिस आहे. समजलं का सगळ्यांना? येस सर. ओके सर ओके. आता सेम तसंच आपण ह्या व्ह्यू वरती म्हणजे इकडे आता हा झाला फ्रंट व्ह्यू झाला. एरो डायरेक्शन जर इकडे दिलेले असेल म्हणजे हा मी कन्सिडरच करतो इथं एरो डायरेक्शन इथं दाखवतो. तो दिस इज द एरो डायरेक्शन एक्स मेन्शन करूया. इकडून जर एक्स सांगितलेला असेल तर हा फ्रंट व्ह्यू झाला, हा टॉप व्ह्यू झाला. ओके, फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू. साइड व्ह्यू मध्ये देखील मी आता इथे ड्रॉ केलेलं नाही, मात्र साइड व्ह्यू इथे ब्लँकच आहे. साइड व्ह्यू मध्ये जरी या ठिकाणी जर दिलेला असता तर सेम प्रोसेस आपण इथे रिपीट करू शकतो. इलिप्स साठी ती कशी रिपीट करणार आहे? आता हे सगळे जे मार्क केलेले पॉइंट आहेत मी परत एकदा रफ करतो. ओके, आता बघा, आता आपल्याला इथं सर्कल ड्रॉ करायचं आहे ह्या साइड वरती. म्हणजे साइड व्ह्यू कुठला आहे? हा लेफ्ट हँड साइड व्ह्यू.
लेफ्ट हँड साइड व्ह्यू जो राईटला अपिअर होता आर्थोमध्ये तो इथं असणार होता. दिलेला असेल तर, दिलेलं नसेल तरी पण आपण या ठिकाणी सर्कल एक ड्रॉ करूया. म्हणजे इलिप्स ड्रॉ करायचा आयसोमेट्रिक. पहिल्यांदा काय करायला लागेल, याच्यात आता शॉर्ट डायगोनल कुठला असणार आहे बघा. शॉर्ट डायगोनल कुठला असणार आहे, मी ए पॉईंट इथं कन्सिडर करतो आणि बी पॉईंट कन्सिडर केलेला हा इथंच कन्सिडर केला परत. इथं ए पॉईंट, बी पॉईंट, सी पॉईंट इथं आहे किंवा सी पॉईंट इथं घ्या आणि डी पॉईंट इथं घेतला मी. शॉर्ट डायगोनल कुठला असणार आहे याच्यामध्ये, एबीसीडी मध्ये. परत मी एबीच घेतलेला आहे, तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये याच्यासाठी. परत या ठिकाणी ए आणि बी हा शॉर्टर डायगोनल आहे लहान तर, आणि हा लॉंगर डायगोनल आहे. तर कायम शॉर्टर डायगोनल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये परत सेम प्रोसिजर, परत काय करायला लागेल आपल्याला, मिड पॉइंट्स. फर्स्ट स्टेप काय असणार आहे, मिड पॉइंट्स. म्हणजे 80 आहे त्याच्यासाठी, तर त्याच्यासाठी 40 वरती 35 mm चा असेल, 35 ब्लॉक प्रिपेअर केला असेल, त्याच्यामध्ये सर्कल ड्रॉ करायचं असेल तर 70.5 ला मिड पॉइंट येणार. मिड पॉइंटची पोझिशन तशी येणार. आता हा 80/80 आहे, फर्स्ट टाइम आहे, त्यामुळे मी काय घेतलेलं आहे, सिम्पल डायमेन्शन्स घेतलेले आहेत. मिड पॉइंट घेतले, मार्क केलेले आहेत. सेम परत रिपीट करायचं आहे. ए पासून अपोजिट मिड पॉइंट ऑलरेडी या ठिकाणी मार्क केलेला आहे, तर हा मी काय करतो, याला परत A1च नाव देतो आणि इथं काय करूया आपण, A2 नाव देऊया. ओके, तर हा अपोजिट मिड पॉइंटला कनेक्ट करायचा, इकडून देखील अपोजिट मिड पॉइंटला कनेक्ट करायचा. A1 आणि A2 अपोजिट मिड पॉइंट झाले. बी पासून त्या समोरचा या ठिकाणी काय करूया, सो दिस इज द B1 इकडचा. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये लक्षात येईल, इथं 1 पॉईंट घ्यायचा आहे म्हणून इथं B1 घेतला. परत या ठिकाणी काय करायचं, अपोजिट मिड पॉइंट B2 हे लक्षात ठेवा. या ठिकाणी A2 इथं आहे, इथं B2 घेतलेला आहे, ह्याला कनेक्ट करायचं. परत पुन्हा ओके, बी पासून काय केला, B1 आणि B2 कनेक्ट केला. आता याच्यामध्ये येणारे पॉईंट बघा, 1 इथं आलेला आहे आणि 2 इथं आलेला आहे. आता तुम्ही ड्रॉ करू शकता ना. आता ए ऍज अ सेंटर पॉइंट, मला काय करायचं, वरती जर इथं हाफ सर्कल पाहिजे असेल, फक्त वरती हाफ सर्कल किंवा खाली हाफ सर्कल पाहिजे असेल, तर मी पहिल्यांदा काय करणार, बी पासून घेणार. हाफ सर्कल मला फक्त या ठिकाणी हाफ पाहिजे, हाफ साइडच पाहिजे, फुल साइड नकोय. तर पहिल्यांदा काय करावं लागेल, B1 टू B2 आर्क ड्रॉ करावं लागेल. ओके, B1 टू B2 पहिल्यांदा आर्क ड्रॉ करून घेतला. इथं फक्त हाफच पाहिजे मला, हा फर्स्ट आर्क ड्रॉ केला आणि 2 ऍज अ सेंटर पॉइंट घेतला आणि या ठिकाणी B2 पासून काय केला, A2 पर्यंत. बघा लक्षात येतं का, हा हाफ घेतला, तसंच वरती देखील आपण हाफ घेऊ शकतो. जर आणि इथं जर काय असेल, कॅव्हिटी असेल, तर त्याच्यामध्ये एखाद्या प्रॉब्लेम मध्ये कॅव्हिटी वगैरे दिलेली असेल, तर आपण हाफ पाहिजे असेल तर हाफ, त्या ठिकाणी सर्कल काय दिसणार आहे, इलिप्सचा हाफ पार्टच दिसणार आहे. वरचा लागणार असेल तर काय करावं लागेल, ए पासून A1 पर्यंत डिस्टन्स रेडियस घ्यायचा आणि इथं पहिल्यांदा आर्क ड्रॉ करावा लागेल, लार्जर आर्क. आणि शॉर्टर आर्क कुठे येणार आहे, A1 टू B1. ओके, तर हा आर्क इथं वरचा हाफ आर्क वरती येणार आहे. मी खालचा ड्रॉ करून दाखवला, म्हणजे बऱ्याचशा प्रॉब्लेम मध्ये हाफ आर्क लागणार असतो ना, तर तो देखील इलिप्सच दिसणार आहे. आता पूर्ण कंप्लीट करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल, पूर्ण या ठिकाणी इलिप्स दिसतो तो आयसोमेट्रिक मध्ये, तर A टू A1 डिस्टन्स, टेक अ डिस्टन्स इन कंपास, आणि त्या ठिकाणी काय करायचं, आर्क ड्रॉ करायचं अप टू A2. तर बघा या ठिकाणी A1 टू A2 रेडियस कंपास मध्ये घेतलेला आहे, आर्क ड्रॉ केलेला आहे. सेम तसंच काय करायचं, आता परत पुन्हा 1 वरती कंपास ठेवायचा आणि 1 टू A1 डिस्टन्स घ्या किंवा 1 टू B1 डिस्टन्स घ्या. डिस्टन्स घेऊन तुम्ही काय करू शकता, नेक्स्ट आर्क देखील ड्रॉ करू शकता. ओके, बघा इथं देखील तो काय झाला, इलिप्सच दिसतो. हा मेजर ऍक्सिस आहे आणि हा मायनर ऍक्सिस आहे. प्रोसिजर लक्षात आली का ही सगळ्यांना? हा फ्रंट व्ह्यू मध्ये, टॉप व्ह्यू मध्ये, साइड व्ह्यू मध्ये, म्हणजे वेगवेगळ्या प्लेन मध्ये ऍक्च्युली सर्कल जो आहे तो इलिप्स अपेअर होतो आणि त्याच्यासाठी कन्स्ट्रक्शन, त्याचा मायनर डायगोनल फाइंड आउट करावा लागतो आणि ब्लॉक प्रिपेअर करावा लागतो तेवढ्या साईजचा, तेवढ्या डायमीटर साईजचा. हे सगळ्यांच्या लक्षात यायला पाहिजे. हे सगळ्यांना समजलं का?
Yes, Yes, sir. sir. तर आता हे काय करायचं आहे, कमीत कमी 2 वेळा रिपीट करायचं आहे तुम्ही तुमच्या स्केचबुक मध्ये. हेच काय करा, 80च्या ऐवजी या ठिकाणी 60 घ्या किंवा 50 घ्या, 50/50 किंवा 50 घ्या, एक लहान घ्या. आता 80 साठी आपण घेतलो होतो 50/50 साठी आणि 100/100 साठी. तुमच्या स्केचबुक मध्ये 100/100 चा ब्लॉक बसेल, तर दोन्हीसाठी एक लहान घ्या आणि एक मोठा घ्या. ओके. आता 80/80 चा घेतला, ह्याच्यापेक्षा लहान 50/50 चा ब्लॉक प्रिपेअर करून काय करायचं आहे, ओके, 50/50 सेम हाच प्रॉब्लेम, लेंथ हाईट विड्थ 50 घ्यायचे आणि त्याला काय करायचं, वेगवेगळ्या प्लेन वरती सर्कल ड्रॉ करायचा. तो ब्लॉक कितीचा असणार आहे, लेंथ हाईट विड्थ 50/50/50 घ्यायचा. आणि सेम तसंच 100/100 आता याच्यामध्ये 100 घ्या किंवा 90 घ्या. 90 घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की 90 घेतल्यानंतर 45 ला मिड पॉईंट घ्यायला लागतो. 90 घ्या, 90 10 mm जास्त घ्या, ठीक आहे, सफिशियंट आहे प्रॅक्टिस साठी म्हणून. ओके. दोन्ही पण या ठिकाणी 25 मिड पॉईंट येणार आहे, या ठिकाणी 90 साठी 45 मिड पॉईंट येणार आहे. म्हणजे 90/90/90 चा काय करायचं, सेम ब्लॉक प्रिपेअर करायचा आणि त्याच्यामध्ये सेम मेथड रिपीट परत करायचे. सेम काय करायचं, 50/50 चा म्हणजे एक स्मॉल साठी घ्या, एक लार्ज साठी घ्या. हेच घ्यायला पाहिजे असं काही नाहीये, याच्यापेक्षा कमी घेतला तरी चालेल. 35/30 चा 35/35/35 घ्या. ऑड फिगर घेतला तरी पण चालेल, म्हणजे 17.5. कारण की कसं होतं, 17.5 प्रत्येक वेळा मिड पॉईंट घ्यायचा आणि तो मार्क करायचा. त्याच्यामध्ये तुम्ही जर एक्झॅक्ट प्रॅक्टिस केला आणि व्यवस्थित एकमेकाला मॅच झाले ना, तर परत तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काय त्रास होणार नाही. ओके. तर हे काय करायचे, एक लार्जर स्केल साठी 80 पेक्षा लार्ज स्केल साठी एकदा घ्या आणि 80 पेक्षा लहान स्केल साठी एकदा घ्या आणि सेम मेथड फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू साठी रिपीट करा. ओके. हे कराल ना सगळेजण? हॅलो, अथर्व, सानिका, नेहा, येस सर. सुमित, अँगल 30 घ्यायचं ना? प्रथमेश. हा, अँगल 30 घ्यायचा. इनिशियली प्रोसिजर जी केली त्याच्यामध्ये तो सेमच राहणार आहे. या ठिकाणी घेत असताना बेस लाईन हे कायम फिक्स राहणार आहे. बेस लाईन घ्यायचे अँड देन ड्रॉ द 30 डिग्री लाईन. हे कायम फिक्सच राहणार आहे, याच्यामध्ये काय चेंज होणार नाहीये. आणि हाईट साठी व्हर्टिकल लाईन जी असणार आहे ती हाईट साठी असणार आहे. लेंथ या डायरेक्शनला घ्या, विड्थ या डायरेक्शनला घ्या. आणि ब्लॉक प्रिपेअर काय करायचं, 80 पेक्षा लहान आणि 80 पेक्षा मोठ्या साईजचा घेऊन कम्प्लीट करायचं. सेम फ्रंट व्ह्यूला याच्यामध्ये काय करायचं, फ्रंट डायरेक्शनला, टॉप डायरेक्शनला आणि साईडला असे तुम्ही काय करायचे, सर्कल ड्रॉ करायचे, म्हणजे ते इलिप्स अपेअर होणार आहे. ओके. आता फर्स्ट प्रॉब्लेम, एकदम सिम्पल प्रॉब्लेम कडे आपण जायचं. हे समजलं का सगळ्यांना? कुणाला याच्यामध्ये शंका नाही ना? येस सर, समजलं. ओके. वेट करा, 1-2 मिनिटं, प्रॉब्लेम फर्स्ट स्टार्ट करूया.
ओके. आता याच्यामध्ये आपण काय करायचं, कॉम्बिनेशन करत जायचं. आता हे बेसिकली जे आणि कोण अब्सेंट असेल त्यांना देखील सांगा जॉईन व्हायला. कंटिन्यू करत जाऊ आपण इथून. Okay, so see the problem. It is given O position, it is already given. आता याच्यामध्ये O position देखील दिलेली आहे. तर तो काय एक प्लेट आहे, त्याची थिकनेस किती दिलेली आहे किंवा तो फ्रंट व्ह्यू दाखवलेला आहे 20 mm दिलेला आहे आणि विड्थ 50 mm आहे. एक लाईन्स 30 डिग्री साठी काय करायचं, मार्किंग करून घ्यायचं एक्झॅक्ट 30 डिग्री साठी. अँगल 30 डिग्री म्हणजे एक्झॅक्ट 30 डिग्रीच पाहिजे. 1 डिग्री जरी इकडे तिकडे झाला तरी पण प्रॉब्लेम चुकण्याचे चान्सेस आहेत जास्त. ओके. तर बेसिकली आता बघा या ठिकाणी ओ ची पोझिशन, हा अँगल किती घेतलेला आहे, 30 डिग्री घेतलेला आहे आणि इकडे देखील अँगल किती घेतलेला आहे, 30 डिग्री घेतलेला आहे. ओके. ओ ची पोझिशन मॅच करायचे. ओ ची पोझिशन मॅच करत असताना या ठिकाणी बघा मी आता 1 बाय 1 ड्रॉ करत जातो याच्यामध्ये. तर फर्स्ट ओ ची पोझिशन मॅच केल्यानंतर सेम ओ कुठे मॅच होणार आहे, या ठिकाणी मॅच केला तर या ठिकाणी काय येणार आहे, ही लेंथ अपेअर होणार आहे. लेंथ कुठे अपेअर होते, या साईडला लेंथ अपेअर होते. आता लेंथची पोझिशन परत चेंज झाली. हाईट कायम इथे राहणार आहे फिक्स आणि विड्थ या डायरेक्शनला घ्यायचे. विड्थ या डायरेक्शनला, लेंथ इथं आली म्हटल्यानंतर हा फ्रंट व्ह्यूचा पार्ट आहे, म्हणजे एरो डायरेक्शन. फ्रंट व्ह्यू कुठे अपेअर होणार आहे, फ्रंट व्ह्यू या डायरेक्शनला अपेअर होणार आहे. साइड व्ह्यू इकडे असणार आहे. आता यात साइड व्ह्यू वगैरे काही दिलेलं नाहीये, दोनच व्ह्यू वरती आपल्याला आयसोमेट्रिक व्ह्यू कम्प्लीट करायचं आहे. थोडं इमॅजिन केलं तर हे काय दिसणार आहे, हे काय असणार आहे, एक प्लेट असणार आहे. प्लेटची थिकनेस किती असणार आहे, त्याची हाईट किती असणार आहे, 20, 50 आणि 90 असणार आहे. ते ऍक्च्युअल ड्रॉ केल्यानंतर आता तो तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल कसं येणार आहे. तर टोटल लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट इज 90 mm. मार्क एक्झॅक्टली ऑन 90 mm. ओके. 90 mm साठी लाईन ड्रॉ केली, डार्क लाईन अप टू दिस एंड पॉइंट. नेक्स्ट आता इथून बघा, ह्या ओ पोझिशन पासून स्टार्ट केले, ओ पोझिशन पासून ही 90 mm लाईन ड्रॉ केली. नेक्स्ट वर्टिकल लाईन, वर्टिकल लाईन किती एम चे, 20 mm, म्हणजे किती हाईट आहे ती. ओके. पॅरलल टू हाईट, पॅरलल टू हाईट काय करायचं, स्केल घ्यायचे, पॅरलल टू हाईट वर्टिकल लाईन घ्यायचे आणि ती किती mm घ्यायचे, एक्झॅक्ट 20 mm. एक्झॅक्ट 20 mm. हे 90 mm घेतलेलं आहे, ओ पासून स्टार्ट केलेलं आहे, ओ पासून 90 mm पॅरलल टू लेंथ, पॅरलल टू लेंथ आणि 20 mm इज द हाईट, म्हणजे हाईटला पॅरलल पाहिजे. हाईटला या पॉइंट पासून हाईटला पॅरलल 20 mm साठी मार्क केलेला आहे. परत पुन्हा काय केलेलं आहे, लेंथच्या लाईनला ही लाईन पॅरलल आहे. ओके. आणि ओ पासून 20 mm वरतीच परत एंड पॉइंट आहे. तर इथं देखील काय करायचं, 20 mm पासून ओ पासून 20 mm मार्क करून घ्यायचा पॉइंट. आणि इथं बघा ह्या लेंथच्या लाईनला, ह्या लेंथच्या लाईनला ही लाईन पॅरलल आहे. So draw the parallel line. एक्झॅक्ट पॅरलल लाईन ड्रॉ करायचे. ओके. आणि इथं काय करायला लागेल, की वर्टिकल लाईन ड्रॉ करायला लागेल. आता हा पार्ट कम्प्लीट झाला. ओके. ओ पासून स्टार्ट केला होता, लेंथ पहिल्यांदा लेंथ ड्रॉ केली. माझ्यावर ड्रॉ करताय ना सगळेजण, प्रथमेश, तेली, यस सर. रोहित, ओके, श्रुती, सुमित, सर. हा ड्रॉ करायचंय. येस सर. नाही, येस सर. हा श्रेयस, इथपर्यंत ड्रॉ करून झालं का सगळ्यांचं? यस सर. हा.
नेक्स्ट पार्ट, आता याच्यामध्ये नेक्स्ट काय ड्रॉ करायचं आहे, तर ह्याचा टॉप व्ह्यू दिलेला आहे. आता टॉप व्ह्यू कुठं असणार आहे बघा ना, चेक करा. मी काय करतो, टॉप व्ह्यू आता O च्या पोझिशन खाली या ठिकाणी ही काय दिलेलं आहे, विड्थ दिलेलं आहे. विड्थच्या डायरेक्शनला आपण काय करायचं, विड्थच्या डायरेक्शनला टोटल 50 mm दिलेलं आहे. तर इकडे काय करायचं, 50 mm घ्यायचं. विड्थच्या डायरेक्शनला 50 mm मार्क करायचं. एक्झॅक्ट 50 mm मार्क करून घ्या. फिफ्टी mm मार्क करून घेतल्यानंतर तिथून काय करायचं, व्हर्टिकल एक लाईन ड्रॉ करायची. व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची, किंवा तुम्ही असं देखील केला तरी चालेल. त्या कॉर्नर पासून इथूनच ड्रॉ केला तरी चालेल. पॅरलल टू विड्थ, टॉप व्ह्यू मध्ये ना, पॅरलल टू विड्थ इथूनच काय केला तर ड्रॉ केला तरी चालेल. हे किती mm आहे, तर इथं पॅरलल, इथं पहिल्यांदा पॅरलल लाईन, विड्थला पॅरलल लाईन ड्रॉ केली आणि इथून तुम्ही काय केला, हे 50 mm मार्क करून घेतला. तर हा पॉइंट मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला. वरची ही लाईन ड्रॉ केलेली आहे या ठिकाणी, त्या पोझिशनला. एक्झॅक्ट ही पोझिशन O पोझिशन दिलेली असेल. टॉप व्ह्यू साठी पण दिलेलं नसेल तरी पण इथे एक दिलेलं असेल तर दुसरी द्यायची काही गरज नाहीये. म्हणजे हा कॉर्नर इथं आला, इथून स्टार्ट केलेला आहे, पण टॉप व्ह्यू मध्ये ही लाईन ड्रॉ केलेली आहे असं कन्सिडर करा. इथं काही ड्रॉ केलेलं नाहीये. तर एक्झॅक्ट बरोबर ही विड्थ घेतलेली आहे. परत लेंथ किती mm आहे, लेंथ पॅरलल, ह्या लाईनला ही लाईन पॅरलल आहे. मग पॅरलल लाईन कुठे घ्यायची, या एंड पासून पॅरलल लाईन ड्रॉ करायची. आणि ती किती mm आहे, 90 mm आहे. लेंथ 90 mm आहे. तर 90 mm साठी आपण काय करू शकतो, इकडून मार्क पण करू शकतो किंवा डायरेक्ट पॅरलल लाईन देखील ड्रॉ करू शकतो. आणि हे कनेक्ट केलं की तुम्हाला काय मिळेल बघा, चेक करा. आणि इथून काय केलेलं आहे, हा वरचा टॉप व्ह्यू झाला त्याचा, हा इकडून बघितलाय फ्रंट व्ह्यू, तर हा टॉप व्ह्यू झाला. हा टॉप व्ह्यू दिलेला आहे, हा फ्रंट व्ह्यू, हा टॉप व्ह्यू. आणि ऍक्च्युअल मध्ये तो आयसोमेट्रिक मध्ये असा दिलेला असणार आहे. आणि इथं आपण काय करू शकतो, या लाईनला त्याच्या बरोबर अपोजिट साईडला मिड पॉईंट, अपोजिट साईडची कशी लाईन असते, पॅरल असते, म्हणून ह्या कॉर्नर पासून व्हर्टिकल लाईन हे दिलेलं नाहीये, साइड व्ह्यू मध्ये दिलेलं नाहीये, तरी देखील काय केलेलं आहे, या लाईनला फ्रंट साईडची लाईन पॅरलल आहे, पॅरलल लाईन. ओके. आणि या लाईनला ही खालची लाईन पॅरलल, त्याच्या बरोबर समोरच्या लाईन्स पॅरलल असतात. तुम्हाला दोन व्ह्यू दिले की हा तिसरा व्ह्यू तुम्हाला इमॅजिन करता आला पाहिजे की साइड व्ह्यू मध्ये देखील तो असा अपिअर होणार आहे. हे समजलं का सगळ्यांना? यस सर. हा, म्हणजे तुम्हाला थोडं इमॅजिनेशन झालं असेल की हा ब्लॉक मध्ये, हा ब्लॉक आहे, हा ब्लॉक तुम्हाला आता टॉप व्ह्यू मध्ये बघितल्यानंतर कसा दिसला, फ्रंट व्ह्यू मधून कसा दिसणार, हिची ही साईड दिसली ना फक्त. फ्रंट व्ह्यू मध्ये हा पोर्शन फक्त दिसतो, टॉप व्ह्यू मध्ये हा दिसतो. साइड व्ह्यू मध्ये इथं जर असता तर साइड व्ह्यू मध्ये ब्लॉक प्रिपेअर केला असता. तो किती बाय कितीचा असता, 50/20. 50/20चा इथे ब्लॉक असता. आणि तो काय असता, ऍक्च्युली तो कुठं पाहिजे, राईट साईडला, लेफ्ट साईडला पाहिजे. राईट हँड साइड आहे ना, म्हणून तो या ठिकाणी काय दाखवलेलं नाहीये. ओके. नेक्स्ट आता आपण याच्यामध्ये करूया, चेक करा मी काय करतो. तर याच्यामध्येच मी काय करतो, या ठिकाणी एक पार्ट ऍड करतो, दिलेल्या प्रॉब्लेम मध्येच ऍड करतो. बघा, आता याच्यामध्ये मी एक पार्ट ऍड केलेला आहे. हा एक पार्ट होता बेसचा झाला. आता ह्याच्यावरती काय केलंय, मी एक ब्लॉक ठेवलेला आहे. हे इमॅजिन होतं का सगळ्यांना, इमॅजिन होतं का, असा हा पार्ट या ठिकाणी ऍड केलेला आहे.
बघा इमॅजिन होतं का थोडं, त्याचे डायमेन्शन अजून द्यायचे, मी डायमेन्शन दिलेले नाहीये. डायमेन्शन त्याचे देऊया. आता डायमेन्शन काय काय द्यायचे, तर सेम या ठिकाणी हाईट जी आहे ती हाईट मी सेमच ठेवतोय. 20 mm त्याची हाईट ठेवली ब्लॉकची. ओके, सेमच हाईट ठेवलेली आहे. प्लेटची जेवढी आहे तेवढीच काय केली आहे, 20 mm हाईट ठेवलेली आहे. आणि त्याची काय करतो, लेंथ काय करतो मी, 30 mm लेंथ 30 mm घेतो. आणि याच्यासाठी काय करतो, विड्थ आहे ती 25 mm घेतो. हे सगळे डायमेन्शन दिलेले असणार आहेत. बघा चेक करा, 25 mm त्याची विड्थ आहे, 25 mm विड्थ आहे. आणि लेंथ किती आहे त्याची, 30 mm. आणि हाईट किती आहे, 20 mm. आणि तो ब्लॉक काय ठेवलेला आहे इथं याच्यामध्येच आहे. तो कुठल्या कॉर्नरला अपेअर होणार आहे, टॉप व्ह्यू. जर मी आहे असा व्ह्यू इथे घेतला तर तो कुठं अपेअर होतो, तर या कॉर्नरला इथे अपेअर होईल का. हॅलो, Yes, sir. हे लक्षात आलं का, लक्षात आलं. सगळ्यात महत्वाचं इकडे लक्ष द्या, ड्रॉ करू नका, इकडे लक्ष द्या. सगळेजण इकडे लक्ष द्या. सी आहे. सो फर्स्ट सी द ब्लॉक डायमेन्शन. आता हा टॉप व्ह्यू मध्ये कसं दिसतोय पहिल्यांदा बघा, तुम्हाला कुठला व्ह्यू इझी जातो. आता टॉप व्ह्यू मध्ये तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी काय करता येईल, 2 पॅरामीटर्स घेता येतील. टॉप व्ह्यू मध्ये काय दिलेलं आहे या ठिकाणी, ही विड्थ आहे 25 mm. 25 mm विड्थ म्हणजे कुठं असणार आहे, या कॉर्नर पासून स्टार्ट होतं. इथं हा कॉर्नर जर कन्सिडर केला, या कॉर्नर पासून स्टार्ट होतं. आणि हा असाच जर व्ह्यू घेतला तर ही लेंथ जी आहे ही किती mm आहे, किती mm मध्ये दिलेली आहे, 30 mm. 30 mm दिलेलं आहे. तर इकडे मी काय करतो, 30 mm साठी मार्किंग करून घेतो. पहिल्यांदा 30 mm साठी मार्क करून घेतला. ओके, आणि हे काय झालं, टोटल त्याची लेंथ झाली. आणि विड्थ किती mm दिलेली आहे, 25 mm. ओके, तर इथून तो कसा आहे, 25 mm आहे, पॅरलल बरोबर या लाईनला इथं पॅरलल असणार आहे. ओके, ही लाईन इथून असणार ना, या कॉर्नर पाशी आलोय आपण, इथून 25 mm. ओके, सो टेक 25 mm. आणि तिथून परत पुन्हा काय, तर हे टोटल किती घेतलं होतं, 30 mm घेतलं होतं. आणि हे 25 mm घेतलेलं आहे. ओके, तर 30 ला ह्या लेंथला ही लेंथ पॅरलल आहे, म्हणजे ह्या लाईनला इथून आपण काय करायचंय, परत आणि पॅरलल लाईन ड्रॉ करायचे टू प्रिपेअर द ब्लॉक. ओके, बघा चेक करा, सेम तसंच ब्लॉक झाला का 25/30 चा. ड्रॉ केला का माझ्या बरोबर हा ब्लॉक. Yes, sir. हा, आता त्याची तो जो ब्लॉक आहे आपण 2D मध्ये ड्रॉ केला, हे जे दोनच डायमेन्शन आपण युज केले, काय काय युज केलं, त्याची लेंथ युज केली आणि त्याची विड्थ युज केली. ही लेंथ आहे, ही डायरेक्शन कधी लक्षात ठेवा, ह्या डायरेक्शनला आपण लेंथ घेतलेली आहे, फ्रंट व्ह्यू मध्ये दाखवली आहे त्याची लेंथ, ही लेंथ आहे. आणि ही काय झाली, विड्थ. विड्थला ही पॅरलल आहे, विड्थ या डायरेक्शनला, विड्थला ही पॅरलल आहे. ओके, तर आता ह्याच्यामध्ये काय राहिलेलं आहे घ्यायचं, Height. हा करेक्ट, हाईट घ्यायची राहिलेली आहे. हाईट किती mm दिलेली आहे त्या ब्लॉकची, 20 mm दिलेली आहे. फ्रंट व्ह्यू मध्ये तो 20 mm चा ब्लॉक दिसतोय इकडून बघत असताना. तो कुठल्या साईडला असणार आहे, हाईटला पॅरलल, म्हणजे कुठेही जी आता ही हाईटला पॅरलल आहे, ही हाईटला पॅरलल आहे, किंवा ही तर हाईटला पॅरलल आहे, कुठलाही रेफरन्स घेत असताना तुम्ही व्हर्टिकली हाईटला पॅरलल जे आहे तिथून काय करायचं, व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची. मी काय केलं, फ्रंट व्ह्यू मधून हे दोन टोटल काय झाली, ही तिची लेंथ झाली, ही लेंथ झाली 30 mm. आणि त्याची हाईट कुठं असणार आहे, इथं असणार आहे, म्हणजे ह्या कॉर्नर पासून इथून इथून. आता हे किती mm घ्यायचं आहे, 20 mm वरती मार्क करायचं लागेल, बरोबर आहे का, 20 mm ला मार्क करायचं. आणि 20 mm ला मार्क केल्यानंतर तिथून लेंथला पॅरलल लाईन ड्रॉ करायची. बघा चेक करा. आणि सेम तसंच टॉप व्ह्यू मध्ये देखील परत एकदा काय करायचं, सेम आता इथं हाईटला जशी घेतली तशीच इथं हाईटला लाईन्स प्रत्येक कॉर्नर मधून ड्रॉ करतो.
प्रत्येक कॉर्नर मधून ड्रॉ केल्यानंतर प्रत्येक साइड वरती कॉर्नर पासून हाईट जी आहे ती 20 mm घेतो. हाईट चेंज होणार नाही ब्लॉकची. ब्लॉकची हाईट प्रत्येक कॉर्नर पासून 20 mm असणार आहे. आणि ते काय करतोय मी पॅरलल, विड्थला विड्थ पॅरलल, लेंथला लेंथ पॅरलल, ही लेंथला लेंथ पॅरलल घेतो. खूप मजेशीर आहे. ड्रॉ करत असताना तुम्हाला एकदा यातले कन्सेप्ट क्लिअर झालं, थोडंसं इमॅजिन केलं तर ह्याच्यामध्ये काहीही अवघड नाही, एकदम सोपं आहे. आता बघा तो दिसतोय का त्या पद्धतीनंच आहे का? ब्लॉक आहे का? इकडून फ्रंट व्ह्यू मधून बघितल्यानंतर हा दिसणार आहे ब्लॉक. ओके, समजलं का फ्रंट व्ह्यू मध्ये कसा दिसणार आहे तो? इथपर्यंत ड्रॉ केला. पुन्हा एकदा सांगा. आता जे तुम्ही टॉप व्ह्यू मध्ये ड्रॉ केला, टॉप व्ह्यू मध्ये काय केला, 30 mm लेंथ घेतला आहे. असंच व्ह्यू जर इथे घेतला तर हा 30 mm काय आहे ह्याच्या ब्लॉकची, हा ब्लॉक काय केलेला आहे, कॉर्नरला एक ब्लॉक ठेवलेला आहे. त्याची हाईट लेंथ विड्थ दिलेली आहे तुम्हाला 25/30 आणि हाईट 20 mm दिलेली आहे. म्हणून काय केलं आपण, ह्या कॉर्नर पासून 30 mm होता, त्या कॉर्नर पासून 30 mm वरती मार्किंग केला आणि तिथून ही विड्थला पॅरलल आहे, विड्थला पॅरलल लाईन ड्रॉ केली, ती 25 mm वरती घेतलेली आहे. मग इथं काय केलं, 35/25 चा ब्लॉक प्रिपेअर केला, म्हणजे रेक्टँगल. आणि आता इथले डायमेन्शन संपले. आता फ्रंट व्ह्यू मध्ये काय राहिलेलं आहे, हाईट राहिलेली आहे. तर हाईट आयसोमेट्रिक मध्ये हाईट किती mm आहे, 20 mm आहे. तर 20 mm साठी व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली. आता ह्या कॉर्नर पासून म्हणजे इथं येतो, म्हणजे इथे अपेअर होतो. इमॅजिन केला तरी तो इथे अपेअर झाला. इथून 20 mm हाईट घेतली, परत त्याची लेंथ किती आहे 30 mm, ही लेंथ 30 mm, परत हाईट 20 mm, म्हणून ही हाईट 20 mm, परत त्याची लेंथ किती आहे, परत ही लेंथ किती आहे 30 mm. हा ब्लॉक प्रिपेअर झाला. बरोबर ह्याला पॅरलल काय असणार आहे, बॅक साइडला असणार आहे. आणि इथून ह्याला पॅरलल, ह्या विड्थला पॅरलल काय असणार आहे, वरती विड्थ पॅरलल असणार आहे 25 mm. ओके, म्हणून इथे काय केली, व्हर्टिकल लाईन्स ड्रॉ केल्या आणि परत 2 आणि 20 mm. आणि इथं देखील या कॉर्नर पासून इथपर्यंत 20 mm घेतलेलं. आणि ह्या लाईनला ही लाईन पॅरलल, म्हणजे ह्या साईडला जे येणार आहे, तुम्ही एकदा रोल एंड ड्रॉ इकडे सेट केला ह्या साईडला विड्थला, तर ते विड्थला ह्या कॉर्नर पासून इथे हे जोडलेलं आहे, तर हे इथं जोडायचं. परत हे 2 पॉईंट जोडायचे. नेक्स्ट हे 2 पॉईंट जोडायचे. सेम लेंथला पॅरलल घेतला, इथे एक्झॅक्ट पॅरलल लावून घ्यायचा आणि इथून ही लाईन पहिल्यांदा बेसिकली ही लाईन ड्रॉ केली, नेक्स्ट ही लाईन आणि ही लाईन ड्रॉ केली. पॅरलल लेंथला पॅरलल लाईन ड्रॉ करत गेलो. मग आपल्याला ऑटोमॅटिकली इथं काय मिळाला, हा ब्लॉक मिळाला. आता ह्याच्यात विजिबल पार्ट कुठला आहे तेवढाच काय करायचं, डार्क करायचं, बाकीचे तसेच ठेवायचे. आता मी बघा या ठिकाणी, समजलं का अनिकेत, समजलं का? येस सर. हा, मनाली, सत्यजित, Yes, sir. सचिन, ओमकार, निलेश, Yes, sir. अरे हा सगळ्यांना समजलं का? येस सर. Yes, sir. Yes, sir. ओके. आता ह्या ब्लॉक मध्ये जेवढे विजिबल एजेस असणार, विजिबल म्हणजे जे हाईट होतात ते नाही. आता हे विजिबल जे होते मी काय केले, कलर पेन युज करून त्या ठिकाणी स्केच पेन युज करून डार्क केले. राहिलेला पोर्शन जो आहे ते मी काय करतो, रफ करतो. तो रफ करायचा आहे. आतला इंटरनल पोर्शन म्हणजे तुम्हाला काय होईल, एक्झॅक्ट ऑब्जेक्ट जो आहे तो इमॅजिन होईल. बघा आता इमॅजिन झाला का तो? इथं जर फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू मध्ये जसं दाखवलं होतं तसा तो इथं मी तसाच ड्रॉ केलेला आहे. म्हणजे हे जर या ठिकाणी मी इथं दाखवलं तर तुम्हाला काय इमॅजिन व्हायला पाहिजे, हा आयसोमेट्रिक व्ह्यू असा आहे हे इमॅजिन व्हायला पाहिजे, की ह्या बेस ब्लॉक वरती या ठिकाणी ह्या साईजचा ब्लॉक ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये परत होल येणार आहे, इथं स्लॉट येणार आहेत वेगवेगळ्या साईजचे. हेच आयसोमेट्रिक मध्ये कम्प्लीट करायचं. पॅरलल लाईन्स फक्त ड्रॉ करत जायचं एक्झॅक्टली. आणि सर्क्युलर होल वगैरे असेल तर तो इलिप्स अपेअर होणार. समजलं का सगळ्यांना? Yes, sir. ओके, ड्रॉ करून झालं सगळ्यांचं, पुढे जाऊया. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये परत एक Yes, sir. मॉडिफाय करतो हे, आणि हे व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवलेला आहे, काय अडचण नाही, तुम्ही परत एकदा बघू शकता. हे झालं ड्रॉ करून सगळ्यांचं? Yes, sir. Yes, sir. ओके. आता नेक्स्ट, आता ह्याच ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम मध्ये मी काय करतो, तर 90 mm जिथं दिलं होतं 90 mm मध्ये काय करतो मी सॉरी त्याच्या बरोबर मिडला म्हणजे बरोबर 45 ला
या ठिकाणी मी एक स्लॉट घेतो, त्याला ऑब्जेक्टला मी कट करतो, तो 10 mm दोन्ही साईडला थोडस इमेज घालतो. आता काय केलेलं आहे याच्यामध्ये मी एक कट केलं, मटेरियल मगाशी या ठिकाणी केला होता, ब्लॉक ऍड केला होता, तर मटेरियल मी कट केलेलं आहे, याच्यामध्ये काय केलेलं आहे, कट केलेलं आहे. आता डायमेन्शन देतो, त्याला चेक करा डायमेन्शन कसे असणार आहेत. ओके, काय केलं लक्षात आलं का तुमचं. त्या ठिकाणी मटेरियल कट केलेलं आहे, आतमध्ये त्या ठिकाणी 20x20चा मटेरियल त्या ठिकाणी एक कॅव्हिटी क्रिएट केलेली आहे. कुठल्या प्लेटमध्ये, ह्या प्लेटमध्ये. आणि ती कुठे आहे कॅव्हिटी, तर ओ पासून बरोबर अपोजिट मिड पॉईंट. आता याला जर टॉप या ठिकाणी जर बघितलं, ओ या ठिकाणी जर मॅच करायला बघितलं, तर टॉप व्ह्यू मध्ये त्याच्या अपोजिट मिड पॉईंट म्हणजे इथून, म्हणजे ह्याच्या जवळचा इथून काय करायचं, 50 mm वरती मार्किंग करायचं. किती mm वरती, 50, एक्झॅक्ट 50 mm वरती मार्क करून घ्यायचं. 50 mm ला ज्या ठिकाणी मार्क करताय त्या पॉइंट पासून बघा, आता हे 20 mm आत डेप्थ घेतलेली आहे त्याची, म्हणजे विड्थ घेतलेली आहे. कुठे घेतलेली आहे, विड्थच्या साईडला, विड्थला पॅरलल, ही विड्थ आहे ना ऑब्जेक्टची, म्हणजे 25 जिथं घेतला होता त्याला बरोबर पॅरलल, ह्या विड्थला पॅरलल काय करायचं, एक लाईन ड्रॉ करायची. आणि ती किती mm घ्यायची आहे, ही लाईन किती mm असणार आहे. सर ते 50 mm वरून घ्यायचं काय डिस्टन्स. हा वरून घ्यायचं, इथून घ्यायचं, इथून घ्यायचं. टॉप व्ह्यू मध्ये ना तो, हा टॉप व्ह्यू आहे ऑब्जेक्टचा, हा फ्रंट व्ह्यू आहे, हा फ्रंट व्ह्यू आणि हा टॉप व्ह्यू आहे. टॉप व्ह्यू मध्ये आपण काय घेतलं, वरून घेतो या कॉर्नर पासून, समजलं का. इथून हे डिस्टन्स घेतलेलं आहे ह्या पॉइंट साठी, हे 50 mm डिस्टन्स घेतलं इथून या कॉर्नर पासून. ओके, टेक 50 mm डिस्टन्स, मार्क द पॉइंट, पॉइंट मार्क केला म्हणजे हा पॉइंट मिळाला, कॉर्नर पॉइंट. प्रत्येक इथं समोर तुमच्या काय दिलेलं आहे, रेफरन्स दिलेला आहे. बाकीच्या पेपरमध्ये कसं असतं, तुम्हाला काय दिलेलं असतं, क्वेश्चन दिलेला असतो आणि आन्सर तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. इथं तसं काही नाहीये, तुम्हाला सगळं समोर दिलेलं आहे, इमॅजिनेशन करायचं. त्याला काय, याला एक मेथड तुम्ही फॉलो करत गेला की याला काय करावं लागत नाही. तर हे 50 mm वरती मार्क करायचं. हे समजलं का पॉइंट कसा घेतला तो. येस सर. आता इथून बघा, हे किती आहे, विड्थला पॅरलल आहे, ही विड्थ आहे, कायम लक्षात ठेवायचं, विड्थ आणि लेंथ विसरायचं नाही. हे विड्थ आहे ना, या डायरेक्शनला ही विड्थ आहे. आता घेतली ती कुठली होती, लेंथ होती, म्हणून लेंथला इथं 50 mm घेतला टॉप व्ह्यू मध्ये. आता ही विड्थ आहे 20 mm, म्हणजे विड्थला पॅरलल घ्यायचं.
पॅरल विसरायचं नाहीये. मग किती mm आहे? 20 mm आहे. एक्झॅक्ट 20 mm मार्क करून घ्यायचं आहे आतमध्ये. हे डिस्टन्स घेतलं, हे किती mm घेतलेलं आहे? 20 mm घेतलेलं आहे अप टू दिस एंड. या पॉइंट पासून 20 mm वरती मार्क केलेलं आहे. बघा, चेक करा, 20 mm आत गेलेलं आहे. परत ही लाईन ड्रॉ केली आता सध्या ही. ओके, सेम पॅरलल टू लेंथ. ही लाईन कशी आहे? ही लेंथ आहे ना. परत समजते का? मी प्रत्येक वेळा लेंथ का म्हणतो, विड्थ का म्हणतो? ही लेंथ आहे. लेंथला ही लाईन कशी आहे? पॅरलल आहे. म्हणून इथं हा या पॉइंट पासून पॅरलल लाईन ड्रॉ करू शकतो का? लेंथला बरोबर लेंथला पॅरलल या ठिकाणी मॅच करायचा आणि इथं लेंथला पॅरलल लाईन ड्रॉ करायचं. म्हणून महत्वाचं आहे की लेंथ कुठल्या साईडला घेतलाय, विड्थ कुठल्या साईडला घेतलेला आहे. प्रत्येकाची मेथड शिकवताना युट्यूब वरती जे शिकवलंय त्याच्यामध्ये प्रत्येक जण वेगवेगळे मेथड युज करतात. मी लेंथ आणि विड्थ या मेथडने जातो. तर लेंथ काय घेतली? लेंथ या ठिकाणी 50 mm घेतली, तिथून 20 mm घेतलं कारण ही विड्थ आहे. विड्थ 20 mm ला पॅरलल, ह्या विड्थ 20 mm ला पॅरलल. परत या ठिकाणी काय केलेलं आहे? हे किती mm आहे? 20 mm आहे. 20 mm म्हणजे या पॉइंट पासून काय करायचं आहे? 20 mm वरती मार्क करायचं आहे. ती काय? तर लेंथला पॅरलल आहे म्हणून इथे 20 mm वरती मार्क करायचं. ओके, हे 20 mm घेतलेलं आहे ह्या एंड पासून या एंड पर्यंत. नेक्स्ट तसंच काय करायचं? परत आणि पॅरलल टू विड्थ, ही विड्थ आहे 50 mm, ही विड्थ आहे. विड्थला परत पॅरलल, ह्या लाईनला परत पॅरलल लाईन घ्यायच्या. बरोबर अपोजिट साईडच्या लाईन्स पॅरलल आहेत म्हणून इथं देखील काय केलेलं आहे? पॅरलल घेतलेलं आहे. समजलं का? हे कसं ड्रॉ केलं? हे 20 mm आहे, हे 20 mm आहे आणि हे 20 mm घेतलेलं आहे. हॅलो, येस नो काहीतरी म्हणा. लक्ष्मी, सुप्रिया, Yes, sir. निलेश, हा समजलं का? हे हा, आता ह्याच्या मधला Yes, पोर्शन sir. बघा इथं रफ के, हा मधला पोर्शन रफ केलेला आहे का इथं? तर मी हा पोर्शन काय करतो? कट करतो. ऑब्जेक्ट इथं मी कट करतो. या दोन्ही एंड मधला पोर्शन मधला इथला आणि ह्या एंड मधला पोर्शन मी रफ करतो. टॉपिक मध्ये दिसत नाहीये म्हणजे ऑब्जेक्ट इथं असं काहीतरी कट केलेला आहे. आता मी इथं जर कट केला तर इथं काय होणार आहे? इथं असं तसंच खाली यायला पाहिजे ना. तो फ्रंट व्ह्यू मध्ये बघा, पॅरलल टू हाईट दोन लाईन्स आहेत का सूरज? या लाईनला इथं जर पोझिशन घेतली तर हाईटला फ्रंट व्ह्यू मध्ये इथं ही पॅरलल लाईन आहे का? हाईटला पॅरलल. Yes, sir. हा, मग तर हे काय Yes, sir. करायचं? करेक्ट, खणखणीत आवाज आला एकदम. तर इथून काय करायचं? व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायच्या दोन, फ्रंट व्ह्यू मध्ये दिलेल्या आहेत ना त्या. बघा मी काय जे इथं दाखवले त्या पद्धतीनेच केलेलं आहे. आता हे तुम्हाला मनाला पटते का? बघा या ठिकाणी की या ठिकाणी असं, या ठिकाणी आत कॅव्हिटी आहे, अशी काहीतरी कॅव्हिटी केलेली आहे. कॅव्हिटी अशी असू शकते का? तर इथं देखील लाईन नको आहे कारण टॉप व्ह्यू मध्ये काहीच दिसणार नाही. तर ही देखील लाईन मी या ठिकाणी रफ करतोय त्याच्यामधली. आता बघा ह्याच्यामध्ये आणि काय राहिलेलं आहे का? काय राहिलेलं आहे? तर इथून एक कॉर्नर जनरेट होणार आहे. मटेरियल जर या ठिकाणी असा कट करून घेतलेलं असेल, हे इमॅजिन व्हायला पाहिजे. हे कोणीही सांगू शकत नाही का इथंच लाईन काय येणार आहे, इथं लाईन कशी येणार आहे. काय सूरज? तर ह्या कॉर्नर पासून व्हर्टिकल लाईन ड्रॉ करावं लागेल का? कारण की इथं स्क्वेअर कट केलेलं आहे. तुम्ही मातीचा क्ले घ्या आणि त्याच्यापासून तयार करून एक ब्लॉक तयार करा आणि त्याच्यामध्ये असा कट घ्या, तर इथे एक कॉर्नर जनरेट होतो. तो बरोबर कसा असणार आहे? ह्या लाईनला इथून पॅरलल असा फेंट लाईन ड्रॉ करतो मी. इथं काय असणार आहे? एक कॉर्नर नवीन जनरेट होणार आहे. आणि तसंच इथं कॉर्नर ब्लँकच राहिलेला आहे. इथून देखील कॉर्नर असणार आहे ना आतमध्ये. लक्षात आलं का? आता बघा थोडं इमॅजिन होतंय का? फ्रंट व्ह्यू मध्ये बघत असताना मात्र इथं ही एज दिसते, ती कुठली दिसणार आहे? आतली एज दिसणार आहे, याच्यामधली खालची. हे समजलं का सगळ्यांना? येस सर. तर ही कॅव्हिटी समजली सगळ्यांना माझ्या मते.
तसंच सर्क्युलर होल देखील असू शकतो. ओके, मी आता अनेक ह्याच्यामध्ये चेंज करणार आहे. एक 5च मिनिटं घेऊया आणि नंतर मग आपण स्टॉप करूया, पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करूया. एक 5च मिनिटं फक्त. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? Yes, sir. हे ड्रॉ Yes, केलं sir. सगळ्यांनी? Yes. ड्रॉ केलं का सगळ्यांनी? हो सर. ओके. आता आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम मध्ये बघा मी काय चेंजेस करतो. प्रॉब्लेम मध्ये काय चेंज करतो ते देखील लक्ष ठेवा. एकाच प्रॉब्लेम मध्ये आपण आता हे तिसरा प्रॉब्लेम घेतो. सिंपल प्रॉब्लेम आहेत, फक्त ऍड करत जातो मी. मी तुम्हाला इमॅजिन तो ऑब्जेक्ट कसा होणार हे तुम्ही ठरवायचं आहे. आता तर काय घेतलेलं ऍड केलेलं आहे त्याच्यामध्ये रिब ऍड केलेली आहे. रिब ओके. तर रिब कुठं दाखवलेलं आहे बघा, टॉप व्ह्यू मध्ये कुठं दाखवलं, तर रिब इथं ओके. तर इथं रिब ऍड केलेली आहे. डायमेन्शन मी देतो, लक्ष द्या. रिबचे डायमेन्शन हे 10 mm आणि ते परत मी काय करतो 30 mm घेतो. 10 mm 30 mm घेतलेलं आहे. हाईट मात्र त्याची काय असणार आहे 20 mm असणार आहे. या एंडची हाईट काय असणार आहे 20 mm असणार आहे. आता कुठे येणार आहे ती रिब बघा, जरा इमेजिन करा. टॉप व्ह्यू मध्ये, टॉप व्ह्यू मध्ये हे दोन पॉइंट्स कुठे येणार आहेत? ब्लॉकच्या या टॉप एंडला इथे येणार ना. हॅलो, येस सर. हा. आता ह्याच ह्याच्यामध्ये बघितला तर ह्या एंडला म्हणजे इथं ह्या कॉर्नरला 10 mm साठी आपल्याला मार्किंग करायचं. टेक 10 mm, हे 10 mm या ठिकाणी मार्क केलेलं आहे. आणि तसंच काय करायचं, आता हे काय दिलेलं आहे, लेंथ दिलेली आहे. इथं लेंथ किती दिलेली आहे त्याची, रिबची लेंथ इथं 30 mm दिलेली आहे. 30 mm टॉप व्ह्यू मध्ये डायरेक्ट आपण मार्क करू शकतो. कुठल्या कॉर्नर पासून, इथून एक्झॅक्ट 30 mm वरती मार्क करायचं. लेंथ आहे ना ती, लेंथच्या साईडला मार्क केलेलं आहे. आणि परत इथं काय करायचं आहे, ज्या ठिकाणी लेंथ संपते हे डिस्टन्स काय घेतलेलं आहे. आता हाईट ही जी आहे ती 20 mm आहे. इथं हाईट 20 mm आहे, ऑलरेडी घेतलेली आहे आपण ही 20 mm हाईट. आता हे 10 mm घेतलं, ह्या कॉर्नर पासून 10 mm मार्क केला आणि इथून या पॉइंट पासून हे किती घेतलेलं आहे 30, म्हणजे ह्या कॉर्नर म्हणजे इथून हा पॉइंट इथे घेतला, कन्सिडर केला आणि इथून काय केलेलं आहे, हे डिस्टन्स 30 mm घेतलेलं आहे. ओके. तर मी बघा काय करतो, एंड पॉइंट कनेक्ट करतो या ठिकाणी. एंड पॉइंट याला कनेक्ट केल्यानंतर तसंच 10 mm साठी परत एकदा लाईन ड्रॉ करतो. लाईन ड्रॉ केल्यानंतर आता इथं हे इमॅजिन व्हायला पाहिजे, इथं कॉर्नर जनरेट होणार आहे आणि तसंच इथं ह्याला देखील हॉरिझॉन्टल लाईन जनरेट होणार आहे. ते तर तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे की इथं वर्टिकली हाईट साठी वर्टिकल लाईन आणि पॅरलल लेंथ लाईन या ठिकाणी काय होणार आहे, अशी जनरेट होणार आहे. म्हणजे बघा, रिब मी कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. ह्या दोन लाईन्स महत्वाच्या आहेत. तुम्हाला बाकीचं कन्स्ट्रक्शन करता येतील हे इमॅजिन व्हायला पाहिजे. इथं व्हर्टिकल एज आणि इथं हॉरिझॉन्टल, कारण तो फ्रंट व्ह्यू मध्ये इकडून बघत असताना फ्रंट व्ह्यू मध्ये इथं ट्रायंगल दिसतो. ट्रायंगल दिसतो का फ्रंट व्ह्यू मध्ये? तर त्यासाठी त्या दोन लाईन्स जनरेट कराव्या लागतील आणि टॉप व्ह्यू मध्ये तुम्हाला ह्या दोन लाईन्स दिसतात. समजलं का? रिब कनेक्ट केल्यानंतर कसं दिसणार आहे? आतला पोर्शन जो आहे तो काय करायचा, रब करायचा आहे. कुठला पोर्शन? ओके. म्हणजे तुम्हाला इमॅजिन झालं का, फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू असा दिलेला असताना याचा स्क्रीनशॉट घ्या, हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे ह्याच टाईपचा आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. ऑर्थोग्राफिक मध्ये घेतला होता प्रॉब्लेम आपण, आठवतोय का? ऑर्थोग्राफिक मध्ये एक प्रॉब्लेम घेतला होता, आठवतोय का सगळ्यांना?
तो प्रॉब्लेम असा होता, आयसो दिला होता अशा टाइप मध्येच होता तो, आणि आपण त्याचं काय केलं होतं, आर्थो मध्ये कन्व्हर्जन केलं होतं. आता असा प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला असेल आणि याच्यावरून तुम्हाला काय करायचं, प्रॉब्लेम कम्प्लीट आयसोमेट्रिक मध्ये करायचं. हे समजलं का सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके ओके ठीक. असे सिंपल प्रॉब्लेम आपण अनेक लेक्चर घेऊया सोमवारी, आणि त्याच्यानंतर मग रेग्युलर प्रॉब्लेम जो आहे, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होत जाईल की कसं असणार आहे. प्लेट वरती जिथं हाफ सर्कल असेल तर तो खाली कसा घ्यायचा, किंवा होल असेल, ह्या प्लेटमध्ये जर सर्क्युलर होल असेल, टॉप व्ह्यू मध्ये जर दाखवलं असेल किंवा फ्रंट व्ह्यू मध्ये दाखवलं असेल तर तो कसा दिसणार. तर असे एक बेसिक प्रॉब्लेम एक अनेक 4-5 प्रॉब्लेम घेऊया, आणि त्याच्यानंतर मग रेग्युलर प्रॉब्लेम आपण कंटिन्यू करूया. सोमवारी देखील प्रेझेंट राहा. ओके, थँक्यू. लेफ्ट झाला तरी चालेल. अनुजा, अंकुश, ओमकार, तुम्हाला काय, मी, ओमकार, अंकुश जॉईन होऊन कुठे बाहेर गेलेत काय? बरं राहिलेत फक्त.